चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या। आता त्याच्यामध्ये बघा पाचवीला आपला हा घटक आहे विभाज्यतेच्या कसोट्या। आता बघूया एक एक आपण स्लाइड आपण बघूया पुढे काय काय सांगितलं बघा। उद्दिष्ट काय आहे आपलं विभाज्यतेच्या कसोट्याचं उद्दिष्ट काय आहे बघायचं आपल्याला। तर विद्यार्थ्यांना विभाज्यतेच्या कसोट्या समजतील, त्याच्यानंतर संख्या तपासता येतील आणि उदाहरणे सोडवता येतील। बघा विभाज्यता म्हणजे काय, एखाद्या संख्येला आपण भाग देतो किंवा आता आपण पाडे म्हणतो, त्या पाड्यामध्ये आपण जी संख्या बेचा पाडा असेल तर बेने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, किंवा 3चा पाडा असेल तर 3ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। तर बघा पुढे बघा आता, तर पुढची स्लाइड घ्या बघा। आता 2ची कसोटी काय आपल्याला बघायचं आहे। 2ची कसोटी म्हणजे काय बघा, तर बघा शेवटच्या संख्यांना एकक स्थानी 0 2 4 6 8 ने होणारी संख्या 2 ने विभाज्य असेल तर त्या ला 2ची कसोटी आपण म्हणतो। बघा आता इथं 24 आहे, हे 24 जे आहे 24 बघा 24च्या एकक स्थानी किती आहे 4, तर त्या 24ला 2 ने भाग जातो बरोबर, म्हणजेच ती 2ची कसोटी आहे। त्याच्यानंतर इथे एक संख्या दिलेली आहे 56, त्या 56ला ची सुद्धा एकक स्थानी आहे बघा 6 आहे, मग त्या 6 आहे म्हणून त्या संख्येला 2 ने भाग जातो। त्याचबरोबर बघा 102 ही संख्या आहे, त्या 102 या संख्येला सुद्धा 2 ने भाग जातो, म्हणजेच ती 2ची कसोटी आहे। लक्षात आलं। अशा प्रकारच्या संख्या आपण वेगवेगळ्या घेऊ शकतो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे ती संख्या 2 ने विभाज्य आहे। ही झाली साधी सोपी 2ची आपली कसोटी। त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट आपली 3ची कसोटी। आता 3ची कसोटी काय सांगते आपल्याला, तर 3च्या कसोटीमध्ये बघा अंकांची बेरीज 3 ने विभाज्य असेल तर संख्या 3 ने विभाज्य आहे। आता अंकांची बेरीज म्हणजे काय, तर त्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या आलेल्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती संख्या झाली 3 ने विभाज्य। म्हणजे बघा आता इकडे आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला एक इथं संख्या दिलेली आहे 123 आणि 123 हे जे अंक आहेत त्याच्यामध्ये 123 या संख्येमध्ये मधील अंक 1 आहे 2 आहे 3 आहे आणि या 1 2 3 ची बेरीज केलेली आहे 6 आणि ह्या आलेल्या बेरजेला 6 न भाग जातो, म्हणजेच ती झाली 3ची कसोटी। बघा साधी सोपी 3ची कसोटी ओळखायचं कसं, एखादी संख्या आपल्याला दिलेली असते त्या संख्येतील अंकांची बेरीज करायचं आणि आलेल्या अंकाला जर 3 ने भाग गेला तर ती झाली 3ची कसोटी। आता त्याच्या पुढे आहे बघा 5ची एक कसोटी आहे आपली महत्त्वाची, अजून 5ची कसोटी। आता 5ची कसोटी काय सांगते आपल्याला, शेवट 0 किंवा 5 ने होणारी संख्या 5 ने विभाज्य असते। जर समजा एखाद्या संख्येच्या शेवटी 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो, म्हणजेच ती झाली 5ची कसोटी। सोपी आहे 5ची कसोटी। एकक स्थानी अंक कोणता पाहिजे, 0 तरी पाहिजे किंवा 5 तरी पाहिजे, म्हणजेच ती झाली आपली 5ची कसोटी। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे 9ची कसोटी। 9ची कसोटी पण सोपीच आहे। बघा काय सांगते, अंकांची बेरीज 9 ने विभाज्य असेल तर संख्या 9 ने विभाज्य आहे। जशी आपण 3ची कसोटी बघितली त्याच पद्धतीने आपल्याला ही 9ची कसोटी आहे। अंकांची बेरीज म्हणजे काय, तर हे जे अंक आहेत 729, तर प्रत्येक अंक 7 2 3 यांची बेरीज करायचं आणि त्यांची बेरीज येते 18, मग 18 हे 9च्या पाड्यात आहे, 18ला 9 ने भाग जातो, म्हणजेच ती झाली 9ची कसोटी। सोपी आहे, अंकांची बेरीज आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे आणि आलेल्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर ती झाली 9ची कसोटी। चला पुढे बघूयात। आता सोपी आहे 10ची कसोटी, एकदम सोपी आहे। शेवट 0 ने होणारी संख्या 10 ने विभाज्य आहे, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी 0 असेल तर ती झाली 10ची कसोटी। बघा इथं उदाहरण दिले आपल्याला 50 100 1000 या प्रकारे आपण शेवटी 0 असणाऱ्या संख्या घेऊ शकतो आणि त्या संख्येला 10 ने भाग जातो, म्हणजेच ही झाली 10ची कसोटी। पुढे एक आहे बघा अजून स्लाइड आपली बघा। आता हे सराव प्रश्न आहेत। आता 48 ही संख्या 2 ने विभाज्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। त्याच्यानंतर 123 ही संख्या 3 ने विभाज्य आहे का, त्याच्यानंतर 95 ही संख्या 5 ने विभाज्य आहे का, ते तुम्हाला शोधायचं आहे।
तुम्ही ते प्रश्न सोडवायचं आहे या पद्धतीनं आणि ते सराव प्रश्न तुम्ही सोडवा. धन्यवाद.